हो हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आणि आपला ब्लॉग लेट येण्याचं कारण असं आहे की जर आपलं काम चालू होतं गणपतीचं आणि आता पण लालबागमध्ये, तर आता मी आहे करी रोडच्या ब्रिजवरती. आणि थँक्स गाईज आपल्याला एवढा सपोर्ट करण्यासाठी लास्ट 2 ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओजसाठी आणि आपल्या सबस्क्रायबर्स जास्त वाढवण्यासाठी. आता पण बघा हा करी रोडचा जो ब्रिज आहे तो चालत इथून आपल्याला पहिला कारखाना लागेल गणसंकुल. तिकडे आता आपण नदी जाऊया आणि तिकडे बघूया कुठल्या मूर्त्या आहेत वगैरे काय. आणि बघा आता पण आलो आहे आज संध्याकाळच्या वेळेला, त्याच्यामुळे गाड्यांचा लय आवाज येत असेल तुम्हाला. बघा इथे ट्रॅफिक आहे, त्याच्यामुळे आता आपण डायरेक्ट भेटूया कारखान्यामध्ये. चला फ्रेंड्स, आता आपण आलो आहे गणसंकुलच्या इथे. तर हे बघा आता आपण गणसंकुलच्या आतमध्ये जाऊन मूर्त्या वगैरे बघूया. घरगुती आणि मंडळांच्या जर बालमूर्तीसाठी हवं असेल तर इकडे सगळीकडे असे मस्त मस्त डिस्प्ले लावलेले आहेत आणि पूर्ण डायमंड वर्क वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे. हे बघा सर्व डायमंड वर्क. आणि बघा हे विशाल शिंदे पॅटर्नमध्ये जर तुम्हाला हवी असेल तर त्या पण आहेत. परत तिकडे आतमध्ये पण साईडला आहे फुल ट्रान्सपरन्सी ठेवली आहे सर्वांना बघण्यासाठी. म्हणजे हा पूर्ण पॅटर्न ट्रान्सपरंट आहे. आणि बघूयात आपण पुढे मोठ्या मूर्त्या बघायला भेटतात का ते पण बघू. त्या साईडला एंट्री नाही आहे, बट या साईडला तिकडे बघा गणपती जॉईनिंग चालू आहे. म्हणजे जो पोजिंग बसवतात ना बाप्पाची ते तिकडे चालू आहे. आणि 1-2 पोजिंग बसवलेल्या पण आहेत. आणि इकडे बॉड्या वगैरे इथे बघा हे टेबल्स वगैरे आहेत. प्लस इथे पण छोट्या गणपतींचा स्टॉल आहे बघा. चिंतामणी 2023मधला बरेचसे पॅटर्न तुम्हाला बघायला भेटतील इकडे. हे बघा हे 3 आणि 2.5 फुटामध्ये गणपती आहेत जे बघायला भेटतील तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी. बघा इथे खूप सारे आहेत. तिकडे बघा होऊ शकतं इकडे मोठे गणपती जॉईनिंग आणि फिनिशिंग झालेली आहे. इथे समोर मूर्तीची फिनिशिंग झालेली आहे. बघा इथे ही मूर्ती फिनिशिंग वगैरे झालेली आहे. इथे पण चालू आहे, जॉईनिंग चालू आहे गणपतीचं. फ्रेंड्स आता आपण अरुण दत्तेंच्या वर्कशॉपमध्ये आणि समोर आहे बघा मूर्ती जॉईनिंग चालू आहे. आणि ते बघा तिथे अरुण दत्ते सर आहेत ते आहेत. आणि इथे बघा गणपती असं जॉईन वगैरे करून ठेवलेले आहेत. फिनिशिंगचं वर्क चालू आहे. हे बघा बऱ्याचशा गणपतींच्या ट्रॉल्या पण इथे आहेत. हे बघा इथे फेस बाप्पाचे सोंड वगैरे सगळे असे पार्ट्स आहेत ते ठेवलेले आहेत. आणि हे बघा इथे मूर्तींचं फिनिशिंग वर्क चालू आहे सगळं, जे बाप्पांना म्हणजे फायनल फिनिशिंग देतात आहे. हे बघा इथे फिनिशिंग वर्क चालू आहे. हे पूर्ण फिनिश होत आहे बाप्पा. आणि इकडे ही पण फिनिश झालेली आहे. परत ही फिनिशिंग झालेली आहे. तिथं फिनिशिंगचं काम चालू आहे. सध्या आपण अरुण दत्तेंच्या फ्रंट गेटला आलं. म्हणजे गणसंकुलचे जे फ्रंटवाला लालबाग भारत माताच्या जवळचे गेट आहे ते. इकडून आपला परेलचा महाराजा, नरेपारचा राजा सर्व इथून निघतात. आणि माझा लेट व्हिडिओ टाकण्याचं कारण असं आहे की बरेचशा कारखान्यात खूप लेट काम चालू झालं, त्याच्यामुळे आपल्याला दाखवण्यासारखं काही नव्हतं. तर मी बाकीच्यांसारखं फक्त हे वर्कशॉप दाखवते वर दाखवलं नाही. जे काम चाललं आहे बाप्पांच्या मूर्त्या तिकडेच आपण दाखवलं, त्याच्यामुळे मी लेट व्हिडिओ टाकलं आहे. आणि आता व्हिडिओ येत राहतील आणि तुमच्या सपोर्टसाठी थँक्यू परत एकदा. आता आपल्या व्हिडिओज कंटिन्युअसली येत राहतील आणि तुम्ही बघा पुढे ब्लॉग. आणि आता पण जातो डायरेक्ट परेल वर्कशॉपला. तिकडे पेशवा आर्ट्स वगैरे सगळे जे आहेत म्हणजे मोठे मोठे जे कलाकार आहेत त्यांनी तिकडे गणपती बनवायला सुरुवात केली. तर आपण आता ते बघायला जाऊया. कारण आता आपण परेल वर्कशॉपच्या बाहेर आलेलो आहे. आणि हे बघा इथे परेल वर्कशॉपमध्ये काम चालू झालेलं आहे. ह्या समोर आहेत त्या सिद्धेशजी गोळ्यांच्या मूर्त्या आहेत सगळ्या. या समोर ज्या मूर्त्या आहेत ना त्या. आणि इथे घरगुती गणपतींचा पण स्टॉल लावलेला आहे. बघा हा पण एक पूर्ण गणपती फिनिशिंग आणि मस्त असा फुल भारी गणपती बसवला आहे. आणि इथे बरेचसं काम वगैरे चालू आहे आता. ह्या साईडला तर खूप सारे गणपती बनवून रेडी आहेत. ह्या साईडला तरी कमी आहेत, बट ह्या साईडला खूप फास्ट काम चालू आहे. बघा गणपतीवरती दागिने वगैरे पण लावलेले आहेत त्यांनी. आणि पूर्ण फिनिशिंग फक्त कलर करायचं. आणि बघा या डाळमधून गणपती बाप्पा हे एक पीस म्हणजे काढले जातात व जोडले जातात जसे हवेत तसे हे बघा ही पोजिंग वगैरे बसवली आहे. आणि हे बघा इकडे पण मातीचे आपलं सर्व काम म्हणजे फिनिशिंग पूर्ण झालेली आहे. आणि डायमंड म्हणजे आपलं ज्वेलरी बाप्पाची लावली आहे. परत हे बघा इथे काम चालू आहे. बघा लालबागचा राजा आहे. 7 ते 9 फुटामध्ये असेल मला वाटतं, 9-10 फुटामध्ये असेल साधारणपणे. आणि बघा इकडे असं पण काम चालू आहे. आणि बघा इथे बऱ्याचशा मंडळांच्या ट्रॉल्या आलेल्या आहेत तिकडे. परत ते बघा तिकडे कोपऱ्यात पण 2 मूर्त्या बसवलेल्या आहेत. परत इकडे बऱ्याचशा मंडळांचे ट्रॉल्या वगैरे सर्व आलेल्या आहेत. हे बघा पेशवा आर्ट्सचं जे आहे ते इकडे आहे.
तर हे बघा ह्या संपूर्ण जे आहेत ना टिश्यू पेपरच्या मूर्त्या आहेत. आणि इकडे प्लीज तुम्ही येऊन टच वगैरे करू नका या मूर्त्यांना, कारण का ह्या मूर्त्या एकदम नाजूक असतात. तर तुम्ही टच वगैरे कराल उगाच काय झालं तर त्यांचं नुकसान होईल त्यामुळे. आणि हे बघा इथे सगळ्या ज्या आहेत ना जेवढ्या पण मूर्त्या या सर्व टिश्यू पेपर नाही कागदाच्या लगद्याच्या, फक्त टिश्यू पेपरच्या मूर्त्या आहेत. आणि इकडूनच मुंबईचा पेशवा पण निघणार आहे, जो आपला दरवर्षी वेगळ्या ह्याच्यावर असतो बनलेला कॉन्सेप्टवरती. आणि हे बघा ही तर मूर्ती किती छान आहे, पेशवा आर्ट्समधलीच आहे मूर्ती ही पण. तर आणि हे बघा एखाद्या गणपतीची त्या ट्रॉलीही आलेली आहे मंडळाची. आणि इथे पण काम चालू आहे. आणि अरे लालबागचा राजा इकडे पण आहे, सॉरी इकडे पण लालबागचा राजा आहे. परत इथे बऱ्याचशा मंडळांच्या ट्रॉल्या आहेत. हे बघा इथे बाप्पाचे जे पार्ट्स आहेत ना वेगवेगळे, म्हणजे पाय, हात किंवा डोकामध्ये वगैरे, म्हणजे ते सगळे पार्ट आहेत ना ते कास्टिंग करून ठेवलेले आहेत. मग जसे ऑर्डर येतात तसे ते लोक जोडायला घेतात. आणि हे बघा इकडे पण एक मस्त अशी मूर्ती आहे बसवलेली, म्हणजे खालीच बसले सिंहासनावरती नाही. आणि ही बघा आपली अखिल चंदनवाडीची ट्रॉली. आता ह्याच्यावरचं जे डेकोरेशन होतं विठ्ठलाचं ते काढलेलं आहे त्यांनी, कारण का ह्याच्यावर गणपती जोडायला घ्यायचं असेल. आणि हे बघा ही अखिल चंदनवाडीची जी आहे ना ही ट्रॉली. आणि इकडे बघा त्यांनी लाईनीत आहे ना ट्रॉल्या सगळ्या लावलेल्या आहेत इकडे लाईनीमध्ये, म्हणजे एका ह्याच्यामध्ये 5 ते 6 ट्रॉल्या लावल्यात. आणि आता इथे बांबू लावल्यात, जेणेकरून आता गणपती ते लोक म्हणजे जोडायला घेतील नेक्स्ट वीक वगैरेमध्ये. हे बघा आता इथे बांबूंचा जो ढाचा आहे तो बांधला जातो आहे, जेणेकरून ते पार्ट्स वरती नेण्यासाठी सोपं असेल. आणि हे बघा इथे आपल्या अखिल चंदनवाडीची ट्रॉली आहे, ही एक मंडळाची ट्रॉली आहे. परत इथे खेतवाडी 7वी गल्ली म्हणजे आपला खेतवाडीचा मोरया त्याची ट्रॉली आहे. त्यांचं यावर्षी अमृत महोत्सव आहे, 75 इयर्स त्यांना पूर्ण होणार आहेत. परत आपल्या गेल्या वर्षीचा मालाडच्या राजाची ट्रॉलीसुद्धा इकडे आलेली आहे. हे बघा मालाडच्या राजाची ट्रॉली जी आहे इकडे आहे. इकडेही गणपतींचं फिनिशिंगचं काम चालू आहे. आणि हा जो पाठचे जे गॅप ठेवतात ना ती प्रभावळसाठी ठेवतात मेनली, म्हणजे प्रभावळ आणि गणपतीमध्ये जॉईनिंगसाठी ठेवतात. इकडे पण ट्रॉली, इथे पाठी एक कारखाना आपण बघूया तिकडे जाऊन. इथे कारखाना आहे बट इथे लाईट नाही आणि कोण आहे नाही, त्याच्यामुळे इथे मी तुम्हाला दाखवू नाही शकत आहे. बाकी तुम्ही बघितलं जसं की आता भरपूर फास्ट काम चालू ना, कारण का 1.5 महिन्यावरती अख्खा गणपतीचा आपला उत्सव आहे. आणि हे बघा इथं आता मूर्त्या जॉईन करायला घेतील. ह्या ट्रॉल्या पण हळूहळू आतमध्ये लागतील, आपण तुम्हाला अपडेट देत राहू. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडत असेल बघण्यात, तुमची रुची वाढत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आपल्या करा. आणि हे बघा ना आगमनाप्रमाणे म्हणजे तुम्ही या ट्रॉल्यांच्या ह्याच्यावरनं समजू शकता की कुठला गणपती कुठला निघणारा. म्हणजे बघा हा मालाडचा जो विघ्नहर्ता आहे तो मला वाटतं पहिला निघणार, कारण का ती सर्वात फ्रंटला ट्रॉली आहे. आणि अजून चंदनवाडीची ट्रॉली टाकली नाही आहे त्यांनी. आणि मालाडचा वगैरे आणि हे खेतवाडीचा मोरया ह्यांच्या सगळ्यांच्या ट्रॉल्या अशाच बाहेर ठेवलेल्या आहेत त्यांनी, ते लावतील आता बघू. आणि आपण बघू अजून कुठे कुठे काय काय काम चालू आहे. फ्रेंड्स इथे तुम्हाला ही जी ट्रॉली दिसते ना एका मंडळाची, ती तुम्हाला वाटत असेल की लहान आहे छोटी आहे, पण मी तुम्हाला ॲक्च्युअल हाईट दाखवतो या ट्रॉलीची. हे बघा माझ्या खांद्याला ह्या ट्रॉलीची, मी 5 फुटाचा आहे म्हणजे माझ्या खांद्याला लागतं. जवळजवळ ही 4 फूट उंच ट्रॉली आहे, म्हणजे तुम्ही विचार करा 4 फूट उंच. आणि हे बघा इथे बाप्पाच्या बॉडी वगैरे कास्टिंग करून ठेवल्यात आणि मुंबईच्या सम्राटच्या ट्रॉलीवरती ठेवल्यात. तर ही बघा ही आपल्या मुंबईच्या सम्राटची ट्रॉली आहे, ज्याच्यावरती बॉडी पीस वगैरे सगळे कास्टिंग करून ठेवलं आहे. आणि हा पण एक गणपती आहे कुठला तरी, त्याचीच ट्रॉली. विचार करा 4 फुटाची ट्रॉली आहे, त्याच्यावरती बाप्पा येईल तर किती उंच दिसेल बाप्पा. आणि बाकी तर सर्व इथे तर काय नाही. आता तिकडे जरा मूर्त्या, तिकडे मी शूट बघतो देतात काय करायला, आणि तिकडे शूट करतो थोडंसं. की काळ्या चौकीचा राजाचा पाद्यपूजन म्हणजे महागणपतीचं, जे काळ्या चौकीचा महागणपती त्याचं नुसतंच पाद्यपूजन झालं. तर ही बघा ही त्यांची ट्रॉली आहे. हे बघा पाद्यपूजनाचं जे आहे ते त्यांनी ठेवलेलं आहे. आणि त्यांची डायरेक्ट म्हणजे ट्रॉलीवरतीच मूर्ती बनते. आणि हे बघा इथे हायड्रॉलिक टाईप सिस्टम आहे जसं मुंबईच्या राजाला असतं. ह्यांच्या पण म्हणजे ट्रॉली एकदम इंजिनियर बेस्ड ट्रॉली आहे. हे बघा हायड्रॉलिक्स वगैरेच आहे सर्व. हे जी गोष्ट आहे ना ही मला वाटतं प्लेटवरती किंवा होत असेल असा माझा अंदाज आहे, कारण का मुंबईच्या राजाचा पण तशीच ट्रॉली आहे. तर हे बघा तुम्ही बघू शकता खाली तुम्हाला सर्व मॅकॅनिझम त्या गोष्टीचा, आणि तो जो ते लिव्हर आहे त्याचा पाईप जो आहे तो खालपर्यंत गेलेला आहे. हां तो बघा. सो तिकडे ना हायड्रॉलिक आहे. तर आहे ना ॲटलिस्ट गणपती विसर्जनच किंवा बट वेळेला आहे ना ते हायड्रॉलिकने असं जस्ट वरती घेतात. जे म्हणजे ही बघा ही जी प्लेट आहे ना ती वरती घेतात. ते बघा तिकडे खाली जे आहे ना हायड्रॉलिक आहे, जर तुम्हाला दिसत नसेल ना तर मी व्हिडिओमध्ये मार्क करेन. तर तिकडे ते हायड्रॉलिक आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की गणपती बाप्पाच्या रथात, म्हणजे रथ बोलतो आपण याला, त्या रथावरती पण किती सारे एक्सपेरिमेंट किंवा किती त्याच्या पाठी टेक्निकल गोष्टी असतात. एक मूर्ती घडवण्याच्या पाठी किती बॅलन्सिंगचं वगैरे हे असतं.
तर तुम्ही जसं बघता की हायड्रॉलिक वगैरेच्या ट्रॉल्या म्हणजे आणि आपण 21 तारखेला 2 गणपतींचे पाद्यपूजन आहेत, तर आपण तिकडे सुद्धा तेही कवर करणार आहे. आणि हे बघा इथे सिद्धेश दिघोळे म्हणजे जे आत्ताच्या टॉपचे मूर्तिकार आहेत त्यांच्या ह्या सगळ्या मूर्त्या आहेत. आता ते आध्या अधुऱ्या असल्यामुळे मी दाखवत नाही, ज्या फिनिशिंग होत्या 1-2 त्याच मी दाखवल्या. चला आता आपण बघूया अजून काय बघायला भेटतं आपल्याला. हो फ्रेंड, मेक शुअर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि सर्वांनी जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सर्व करून टाका. आणि असेच आपल्या अपडेट्स आपण देत राहू कारखान्याबद्दल. आणि आता बरेच जरा म्हणजे संध्याकाळ झालं, मी थोडा बोलत त्यांच्याशी थांबलेलो आणि आगमन वगैरे आपण दाखवू. मी मोठ्या मूर्त्या जास्त याच्यासाठी नाही दाखवलं कारण का तर रिव्हील केलं तर ती आगमनाची बोलतात एक मजा नाही राहणार, म्हणून मी रिव्हील नाही केला. बाकी आपण आगमनाला सगळ्या गणपतींच्या आगमनाला नक्की येऊ. आणि हे बघा आपला परेल वर्कशॉप, तर त्या परेल वर्कशॉपला आपण बाय बाय करूया. आणि ते बघा तिकडे साकीनाक्याचा महाराजाच्या आगमनाचा पोस्टर लावला आहे. तर चला भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.